वेलकम टू माय चॅनल ई स्टडी सेंटर. ई स्टडी सेंटरमध्ये आपले स्वागत आहे. ई स्टडी सेंटर चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खालील ई स्टडी सेंटर या बटनावर क्लिक करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आपला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. टुडे वी आर गोइंग टू टेक an activity sheet of standard 10th Maharashtra State Board and it is for Marathi and semi English medium only. The practice activity sheet 1 is for unit number 1.1 and 1.2 and it is for 25 marks. Let's start. Question number 1, language study for 5 marks. Question number 1, complete the words by using correct letters any two. प्रत्येकाला हाफ मार्क्स आहे. एकूण 4 शब्द दिलेले आहेत. मिसिंग लेटर जे आहे ते आपल्याला ओळखायचे आणि नवीन शब्द लिहायचा आहे. पहिल्या शब्दामध्ये काय मिसिंग आहे? HORRI बी मिसिंग आहे, म्हणून HORRIBLE हॉरिबल. सेकंडमध्ये काय मिसिंग आहे? LI-HT जी मिसिंग आहे, म्हणून शब्द तयार होतो लाईट, LIGHT. थर्ड SMA-T आर मिसिंग आहे, म्हणून स्मार्ट. चौथ्या शब्दामध्ये Y-UNG ओ मिसिंग आहे, म्हणून यंग. अशा पद्धतीने 4 शब्द आपण लिहिलेले आहेत. सब क्वेश्चन 2, पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर फॉर 1 मार्क. एकूण 2 सेट दिलेले आहेत, त्यापैकी एक सोडवायचा आहे. बघूया पहिला सेट. ब्लू, येलो, रेड, ऑरेंज यांची अल्फाबेटिकल ऑर्डर लावायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की अल्फाबेटिकल ऑर्डर लावण्यासाठी इंग्रजी वर्णानुक्रम हा लक्षात ठेवला पाहिजे. ABCD प्रमाणे जो शब्द सुरुवातीला येईल तो आपण घ्यायचा आहे, म्हणून सुरुवातीला येतो आहे वरील शब्दांपैकी ब्लू, म्हणून सर्वात पहिलेचे ब्लू. त्यानंतर ABCDEFGHIJKLMNO ऑरेंज, EQR रेड, STUVWXY झेड येलो. ब्लू, ऑरेंज, रेड आणि येलो. बघा, ABCD प्रमाणे आपण क्रम लावलेला आहे. बघूया सेकंड सेट. दुसऱ्या सेटमध्ये मात्र सर्वांचं पहिलं अक्षर सेम आहे. मग अशा वेळेस आपण काय करतो? पहिल्या अक्षराचं पुढचं दुसरं अक्षर आपण बघतो, मग तो ABCD प्रमाणे क्रम लावायचा आणि अक्षर लिहायचे. मग यात पहिला शब्द येतो टेबल, दुसरा येतो टीन, तिसरा येतो ट्रेन आणि चौथा येतो टब. अशा पद्धतीने आपण दोन्ही सेट्सची अल्फाबेटिकल ऑर्डर लावलेली आहे. क्वेश्चन नंबर 3, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. 1 सेंटेन्स फॉर 1 मार्क. पंक्च्युएट म्हणजे विरामचिन्हांचा वापर करायचा आहे. कॅपिटल लेटर, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमाज. अशा पद्धतीने बघा, सेंटेन्स आहे माय सिस्टर अँड आय शेअर अ स्टडी रूम. वाक्य पाहिल्यासोबत लक्षात येईल की पहिलं अक्षर कॅपिटल पाहिजे असतं, म्हणून सुरुवातीला M कॅपिटल येणार. आय हा नेहमी कॅपिटल असतो, म्हणून तोही कॅपिटल येणार. अँड दिस इज अ स्टेटमेंट, देअरफॉर फुल स्टॉप मस्ट देअर, आणि म्हणून फुल स्टॉप पाहिजे आहे, म्हणून आपला आन्सर आहे माय सिस्टर अँड आय शेअर अ स्टडी रूम. M कॅपिटल, आय कॅपिटल, शेवटी फुल स्टॉप. नेक्स्ट क्वेश्चन, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल फॉर 2 मार्क्स. एक शब्द दिलेला असतो, इथं शब्द दिलेला आहे सॉन्ग आणि त्याला एक वर्ड दिलेला आहे त्यांनी सायलेंट. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सॉन्ग हे नाऊन आहे आणि सायलेंट हे ॲक्झेक्टिव्ह आहे. मग सॉन्गसाठी आपण कोणकोणते ॲक्झेक्टिव्ह यूज करू शकतो ते आपल्याला शोधायचं आणि लिहायचं आहे. हॅपी, हॅपी सॉन्ग. फेवरेट सॉन्ग, मेलोडियस सॉन्ग, सॅड सॉन्ग. बघा, सर्व ॲक्झेक्टिव्ह आहेत. 4 ॲक्झेक्टिव्ह दिले, प्रत्येकाला हाफ मार्क्स. अशा प्रकारे 2 मार्क्स आहेत. क्वेश्चन नंबर 2 बघूया आपण. एक पॅरेग्राफ दिलेला आहे. क्वेश्चन आहे रीड द पॅसेज अँड कॅरी आउट द ॲक्टिव्हिटीज फॉर 10 मार्क्स. एकूण 5 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतील. प्रत्येक ॲक्टिव्हिटीला 2 मार्क्स आहेत. टोटल 10 मार्क्स आहेत. जेव्हा तुमच्यासमोर पॅरेग्राफ येईल, सुरुवातीला तुम्ही तो पॅरेग्राफ वाचून घेतला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. सो लेट्स रीड द पॅरेग्राफ. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी in Raniganj in West Bengal. The officers of the company were housed in individual bungalows inside a large campus.
Our house was in a corner of the campus. The officers' club was adjacent the boundary wall of our garden. The compound was luxurious with green grass, colorful flowers, and a host of tall and majestic trees. The seasonal vegetables in the kitchen gardens of the households and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. A group of langurs had even made their den in an ashwatha tree nearby. They had all become a part and parcel of our existence and daily life. पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे एका खाजगी कंपनीमध्ये माझे वडील वैद्यकीय क्षेत्रात कामाला होते. एका मोठ्या आवारामध्ये आम्हाला एक स्वतंत्र बंगला मिळाला होता आणि तिथंच राहण्याची व्यवस्था केलेली होती. त्या आवाराच्या एका कोपऱ्यात आमचं घर होतं. आजूबाजूला एक कुंपण होतं. त्या कुंपणाला लागूनच ऑफिसरांचा एक क्लब होता. रंगीबिरंगी फुले, हिरवळ आणि अनेक उंच डेरेदार वृक्षांनी तो परिसर बहरलेला होता. घराघरांमध्ये स्वयंपाकघरांच्या परसांमध्ये काही मोसमी भाज्या, बहारदार झाडं असायचे आणि त्यामुळे पक्षी व खारी यांना ते कायमच आकर्षित करायचं. जवळच अश्वत्थाच्या म्हणजे पिंपळाच्या झाडावर वानरांच्या एका टोळीने जणू काही आपलं बस्तानच बांधलेलं होतं. ते सर्वजण आमच्या अस्तित्वाचा जणू काही रोजचा एक भागच बनले होते. सेकंड पॅरेग्राफ. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. It was a few days into the puja vacation. Just like for any other child, the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. शनिवारच्या दुपारी घडलेली एक छोटीशी घटना आहे आणि त्या घटनेने माझ्या मनावर एक खोलवर परिणाम झाला. जणू काही परमेश्वराची एक अजब किमयाच होती. दुर्गापूजेची सुट्टी होऊन थोडे दिवस झाले होते. इतर अनेक मुलांप्रमाणे या सुट्टीत मलाही सणासुदीच्या काळात खास मुलांसाठी प्रकाशित होणारे विविध मासिके आणि गोष्टींच्या पुस्तकांमध्ये बुडून जाण्याची संधी मला मिळाली होती. आफ्टर अ hearty lunch, my parents and my younger sisters lay down for an afternoon nap, and I settled down with a storybook. The quiet afternoon presented the perfect background for reading an adventure story. The silence was occasionally broken by the sound of my family snoring, the intermittent chirping of house sparrows, the harsh cawing of a crow, the shrill call of a kite flying high above the ground. Minutes ticked by. I became deeply absorbed in the book. दुपारी भरपेट जेवण झालं होतं. त्यानंतर माझे आईवडील व माझ्या लहान बहिणी या दुपारची वामकुक्षी घेत पडल्या होत्या आणि मी एका गोष्टीचं पुस्तक घेऊन निवांत बसलो होतो. दुपारचं ते शांत वातावरण सहज कथा वाचण्यासाठी फारच अनुकूल होतं. या शांततेमध्ये मधूनच घरच्यांचा घोरण्याचा आवाज, चिमण्यांचा चिवचिवाट, कावळ्यांची कावकाव आणि उंचवर उडत जाणाऱ्या घारींचं कर्णकर्कश आवाज येत होतं आणि त्या शांततेला भंग करत होतं. थोड्या वेळातच मी पुस्तक वाचण्यात पूर्णपणे मग्न झालेलो होतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा पॅरेग्राफ आहे तो आपण समजून घेतलेला आहे. आता ह्या पॅरेग्राफवर काही प्रश्न आहेत ते आपण बघूया. A1. स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. खालील 4 वाक्य दिलेले आहेत ते चूक आहेत की बरोबर. ट्रू म्हणजे बरोबर, फॉल्स म्हणजे चूक. बघूया फर्स्ट सेंटेन्स. नॅरेटर्स फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल. नॅरेटर म्हणजेच लेखक, बोलणारी व्यक्ती. नॅरेटर्स फादर हे मेडिकल प्रोफेशनल होते. तर उत्तर पहिल्याच वाक्यामध्ये आहे आणि त्याचं उत्तर आहे येस, इट इज ट्रू. सेकंड सेंटेन्स. सायलेन्स वॉज ओकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ ट्रेन. तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये आपण बघितलं की माझ्या घरच्यांचं घोरणं, चिमण्यांचा आवाज, कावळ्यांचा आवाज, घारीचा आवाज होता. इथं मात्र वाक्य असं दिलेलं आहे, द सायलेन्स वॉज ओकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ ट्रेन. ट्रेनमुळे शांतता भंग पावत होती असं मात्र नाही आहे, म्हणून उत्तर आहे फॉल्स. थर्ड सेंटेन्स. नॅरेटर बिकेम डीपली ॲब्झॉर्ब्ड इन वॉचिंग अ मूवी. वाक्याचा अर्थ असा होतो की लेखक हा पूर्णपणे चित्रपट पाहण्यामध्ये मग्न झालेला होता. तर आन्सर दिलेला आहे शेवटच्याच वाक्यामध्ये, आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब्ड इन द बुक. लेखक पुस्तक वाचत होता म्हणून आन्सर आहे फॉल्स.
सेंटेन्स नंबर 4. नॅरेटर्स हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. पहिल्या पॅराग्राफमध्येच दिलेला आहे. आन्सर आहे ट्रू. अशा प्रकारे अर्ध्या मार्कासाठी एक वाक्य आहे आणि 2 पैकी 2 मार्क तुम्ही सहजपणे मिळवू शकतात. ॲक्टिव्हिटी नंबर A2 बघूया. कंप्लीट द वेब डायग्राम फॉर 2 मार्क्स. एक वेब डायग्राम दिलेली आहे, ती कंप्लीट करायची आपल्याला. डिस्क्रिप्शन ऑफ द कॅम्पस व्हेअर द रायटर्स फॅमिली लिव्ड. अर्थ असा होतो की लेखकाची फॅमिली जी तिथे राहत होती त्या आजूबाजूचं वर्णन तुम्हाला करायला सांगितलेलं आहे. पॅराग्राफ वाचल्यानंतर सहजपणे तुम्ही ते लिहू शकाल. हाऊस वॉज इन अ लार्ज कॅम्पस ऑफ इंडिव्हिज्युअल बंगलोज. Compound was luxurious with green grass, colorful flowers, and majestic trees. The kitchen gardens and the magnificent trees attracted many birds and squirrels. A group of langurs had made their den in an ashwatha tree nearby. अशा प्रकारे जर आपण व्यवस्थित वर्णन लिहिलं, 4 पॉईंट्स लिहिले तर आपल्याला 2 मार्क मिळतील. A3 क्वेश्चन. इट इज बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. शब्दार्थांवर आधारित हा प्रश्न असणार आहे. बघूया काय आहे. मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ कॉलम बी. तुम्ही जर बघितलं, कॉलम ए मध्ये काही शब्द आहेत आणि बी मध्ये आहे. एच्या शब्दांचा अर्थ बी मध्ये इंग्रजीमध्ये दिलेला आहे. व्यवस्थितपणे वाचा तुम्ही, तुम्हाला एक एक उत्तर बरोबर सापडेल. अनफोल्डेड. अनफोल्डेडचे मिनिंग आहे रिव्हील्ड. सेकंड, एनग्रॉस्ड मग्न होणे. इन फुल अटेन्शन पूर्ण लक्ष असणे. इंटरमिटंट फ्रिक्वेंट अधूनमधून येणारे. 4, श्रील कर्णकर्कश आवाज. व्हेरी हाय अँड लाऊड साऊंड. जर आपण थोडंसं शब्दार्थ जर आपण अभ्यास केलेला असेल तर नक्कीच आपला हा प्रश्न सहजपणे सोडवता येऊ शकतो. A4 ॲक्टिव्हिटी. इट इज बेस्ड ऑन ग्रामर. व्याकरणावर आधारित काही प्रश्न विचारले 2. बघूया काय प्रश्न आहेत. एका वाक्याला 1 मार्क असतो. 2 प्रश्न आहेत. बघूया पहिला. My parents and my younger sisters lay down for an afternoon nap. Use as well as. विद्यार्थी मित्रांनो, ॲज वेल ॲज वापरणं खूप सोपं आहे. शक्यतो तिथे अँड असो त्या ठिकाणी ॲज वेल ॲज वापरायचा असतो. ॲज वेल ॲज म्हणजे हे सुद्धा ह्या अर्थाने. आता बघा वाक्य समजून घेऊ आपण. माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स. माझे पालक आणि माझ्या बहिणी. म्हणजेच काय, माझे पालक त्याचबरोबर माझ्या बहिणी. म्हणून अँडच्या ठिकाणी फक्त ॲज वेल ॲज यूज करा, उत्तर मिळून जाईल आपल्याला. My parents as well as my younger sisters lay down for an afternoon nap. Look at the second sentence. They had all become a part and parcel of our existence and daily life. Add question tag. Question tag add करणं खूप सोपं आहे. वाक्यासाठी असं लिहायचं असतं, शेवटी कॉमा द्यायचा असतो. हेल्पिंग वर्ब बघायचा आहे. इथं आहे हॅड, त्याचं निगेटिव्ह करायचं आहे हॅडंट आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. बघूया कसं येईल उत्तर. They had all become a part and parcel of our existence and daily life. Put comma, had, hadn't, and they, question mark. Hadn't, they, it is a question tag. So it is also a very easy activity. If you practice, you will definitely get the answer. A5, it is about personal response. स्वतःचं मत मांडायचं असतं. बघूया काय आहे प्रश्न. डू यू हॅव अ रीडिंग हॉबी? हाऊ डू यू परस्यू इट? तुम्हाला वाचनाची आवड आहे का? पहिले येस किंवा नो उत्तर व्यवस्थितपणे लिहा. हाऊ डू यू परस्यू इट? तुम्ही ती ॲक्टिव्हिटी, तुमची जी काही रीडिंग हॉबी आहे ते तुम्ही कशी पूर्ण करतात त्याबद्दल मत मांडायचं आहे. हा जो प्रश्न आहे याच्यात आपलं स्वतःचं मत मांडायचं असतं. पाठांतर करण्याची गरज नाही आहे. जे काही तुम्हाला वाटेल ते व्यवस्थित ग्रॅमॅटिकली बरोबर लिहा. कमीत कमी 4 ते 5 वाक्यामध्ये उत्तर लिहा. 2 पैकी 2 मार्क्स मिळू शकतात. एक नमुना उत्तर मी तुम्हाला देतो फक्त. यस, आय डू हॅव अ रीडिंग हॉबी. हो, वाचनाचा छंद मला आहे. त्याकरता मी काय करतो मग? आय हॅव जॉईन्ड अ लायब्ररी. आय रीड व्हेरियस बुक्स लाईक स्टोरी बुक्स, नॉवेल्स, फिक्शन्स. एव्हरी डे आय रीड न्यूजपेपर्स. मोस्टली नावडेज आय रीड लॉट ऑफ PDFs ऑन मोबाईल ऑल्सो. रीडिंग गिव्स मी नॉलेज ॲज वेल ॲज प्लेजर. अशा प्रकारे एक उत्तर आपण लिहू शकतात. अशा प्रकारे आपण क्वेश्चन 2 बघितला. Look at the next question. Question number 3. Read the following extract and do the given activities. एक कविता दिलेली आहे. 5 मार्कांसाठी 3 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि आपल्याला उत्तर लिहायची आहेत.
कविता वाचूया आपण. Each day brings new blessings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. कविता आपण अभ्यासलेली असेलच तरी सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात कविता समजून सांगतो. कविता म्हणतो आहे की येणारा दिवस हा एक नवीन सुरुवात करण्यासाठी असतो. या प्रत्येक दिवशी मी जे काही करेल ते सर्व निर्णय मीच घेतले पाहिजे. माझ्यासमोर अनेक पर्याय आहेत, अनेक वाटा आहेत. त्यातली कोणती वाट मी निवडायची हे मीच ठरवायचं आहे. मी निवडलेला माझ्या आयुष्याचा मार्ग मला उत्तुंग यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवेल किंवा कदाचित अपयशाकडेही तो जाऊ शकतो. दुःख मला होऊ शकतं. तेव्हा हे देवा, या जगात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या पाहता अनुभवता याव्यात अशी मला तू दृष्टी दे. मला मदत कर. जे योग्य आहे, न्याय आहे, त्यासाठी मला ठामपणे उभं राहता यावं. माझ्या सर्वोत्तम गुणांना योग्य दिशा देता यावी यासाठी तू प्रयत्न कर. बघूया एकूण 3 ॲक्टिव्हिटीज काय दिलेल्या आहे त्याच्यामध्ये. A1 activity, choose the correct alternatives for 2 marks. There are altogether 4 sentences and you have given options have been given to you. तुम्हाला एक ऑप्शन चूज करायचा आहे. फर्स्ट सेंटेन्स आहे, अकॉर्डिंग टू द पोएट डॅश आर ब्रॉड बाय ईच न्यू डे. न्यू बिगिनिंग्स और न्यू एंडिंग्स. कविता वाचल्यावर लक्षात येईल. अकॉर्डिंग टू द पोएट न्यू बिगिनिंग्स आर ब्रॉड by each new day. Second sentence, we must decide to take the road which leads to great distress or great success. आपण कोणता मार्ग निवडला पाहिजे? तो ऑप्शन आहे ग्रेट सक्सेस. The poet prays to the Lord to help him stand for what is right or might. बरोबर आहे. सेकंड लास्ट मध्येच लाईनमध्ये दिलेला आहे राईट, त्यामुळे ऑप्शन आहे राईट. Sentence number 4. The poet wants to see that his teenage years have been the dash years of his life. माझं आयुष्य कसं असावं? The worst or best. इथं बेस्ट हा पर्याय आहे म्हणून बेस्ट. Complete the web. एक वेब डायग्राम दिलेली आहे. बघा डायग्राम काय आहे. The road of light leads to. दोनच ऑप्शन आहेत जे आपल्याला दिसता येईल इथं. The road of life leads to great success or great distress. दोन्ही ऑप्शन्स जर व्यवस्थित दिले तर 2 मार्क आपल्याला मिळू शकतात. ॲक्टिव्हिटी नंबर A3, इट इज पोएटिक डिव्हाइस. रायमिंग वर्ड्स, रायमिंग स्कीम, फिगर्स ऑफ स्पीच विचारलं जाऊ शकतं. बघूयात काय विचारलं आहे. राईट द रायमिंग पेयर्स फ्रॉम द पोएम. खूप सोपा प्रश्न आहे. रायमिंग पेयर्स तुम्हाला शोधायचे आणि लिहायचे आहेत ज्या ओळींच्या शेवटी असतात आणि त्या राईम झाल्या पाहिजेत. फर्स्ट पेअर आहे मेक टेक. सेकंड आहे सक्सेस डिस्ट्रेस. थर्ड इज सी मी. अशा प्रकारे तुम्ही जर रायमिंग पेअर्स लिहिल्या तर आपल्या इथे 1 मार्क सहजपणे मिळू शकतो. लुक ॲट द नेक्स्ट क्वेश्चन. इट इज स्किल डेव्हलपमेंट फॉर 5 मार्क्स ट्रान्सलेशन. बघा याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. ते तिन्ही प्रकार आपण समजून घेऊया आणि एक एक उत्तर आपण लिहूया. ए, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. म्हणजे आपली जी काही मातृभाषा असेल त्या मातृभाषेमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. एनी 4 टायपिंग मिस्टेक इथे 2 झालेले आहेत पण आपल्याला 4 लिहायचे आहेत. प्रेयर. प्रेयरचा अर्थ आपल्या सर्वांना माहिती आहे, प्रार्थना. इन्सिडंट, प्रसंग, घटना. युनिव्हर्सल, सार्वत्रिक किंवा वैश्विक. टीनेज म्हणजे किशोरावस्था. श्रील, कर्कश आवाज. कंपॅशन म्हणजे दया किंवा अनुकंपा. बी, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. एकूण 4 वाक्य दिलेले आहेत त्यापैकी 2 लिहायचे आहेत. डोंट यूज मोबाईल फोन व्हाईल ड्रायव्हिंग अ कार. वाहन चालवताना भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल वापरू नका. डोंट ब्लो हॉर्न्स नियर स्कूल्स अँड हॉस्पिटल्स.
शाळा आणि रुग्णालयाजवळ हॉर्न भोंगा वाजवू नका. यूज हेल्मेट व्हाईल रायडिंग अ बाईक. दुचाकी चालवताना शिरस्त्राण म्हणजेच हेल्मेट वापरा. फॉलो द ट्रॅफिक रूल्स. वाहतुकीचे नियम पाळा. सी क्वेश्चन आहे, ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम प्रोव्हर्ब इंटू अ मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. खाली काही तुम्हाला इडियम्स किंवा प्रोव्हर्ब्स दिलेले आहेत, त्याचं भाषांतर करायचं आहे. दोनपैकी एक. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोने नसते. नो पेन नो गेन म्हणजेच कष्टाविना फळ नाही. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण एक ॲक्टिव्हिटी शीट बघितली 25 मार्काची. बोर्डाला 80 मार्काची ॲक्टिव्हिटी शीट असते, त्यामधले काही प्रकार फक्त आपण यात घेतलेले आहेत. इतर पुढच्या ॲक्टिव्हिटी शीट्समध्ये आपण इतर प्रकार इन्क्लूड करणार आहोत. मला अशी आशा आहे की तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी शीट नक्कीच आवडली असेल. इफ यू हॅव लाईक द ॲक्टिव्हिटी शीट, डोंट फॉरगेट टू लाईक अँड शेअर इट. थँक यू व्हेरी मच.